तर आज ना असं काही होईल वाटलंच नव्हतं. तर आज खूप दिवसातून मी तुमच्यासोबत मिनी व्लॉग शेअर करते. कारण मध्यंतरीच्या काळात मी ट्रिपसाठी गेले होते. अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर आणि जेजुरी अशी ती ठिकाणं होती. तर त्याच्याच ज्या व्हिडिओज आहेत त्या मी अपलोड करत होते माझ्या चॅनलवरती. तर 1-2 व्हिडिओज मी अपलोड केल्यात आणि बाकी ज्या व्हिडिओज आहेत त्या अपलोड करायच्या आहेत अजून. तर ज्या व्हिडिओज मी अपलोड केल्या त्या तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवरती बघू शकता. आणि त्या व्हिडिओजमुळे ना माझी मेमरी आहे ती 99% ऑलमोस्ट भरली आहे. त्यामुळे मी नवीन व्हिडिओ पण शूट करू शकत नाही आणि ज्या माझ्या ऑलरेडी माझ्याकडे व्हिडिओज आहेत त्या एडिट आणि व्हॉईस ओव्हर वगैरे केल्याशिवाय मी अपलोडसुद्धा करू शकत नाही. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की ह्याला काय पर्याय आहे, की आपला फोनचा स्टोरेज मी थोडा अवेलेबल करू शकेन. कारण मी खूप सारे व्हिडिओज, फोटोज आणि खूप साऱ्या फाइल्स मी डिलीट केल्या. पण तरीही माझी मेमरी जो स्टोरेज आहे तो काही कमी व्हायचं नावच घेत नाहीये. तर आज ना दुपारी माझं जेवण बनवून ऑलमोस्ट रेडी होतं आणि शेवटच्या मोमेंटला फक्त मला गार्निशिंगसाठी कोथिंबीर वरून स्प्रेड करायची होती म्हणून मी कोथिंबीर कट करत होते. तर कोथिंबीर कट करता डायरेक्ट जी सुरी आहे ती माझ्या बोटावर चालली गेली आणि अ, माझं बोट कापलं गेलं आणि त्यातून खूप जास्त रक्त वाहू लागलं. तर आता तुम्ही म्हणाल, की ही गोष्ट काही सांगण्यासारखी आहे का? तर मी डेली व्लॉग अपलोड करते. म्हणजे ज्या दैनंदिन जीवनामध्ये जे होतं, त्याचे छोटे-छोटे जे क्लिप्स आहेत, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे सुद्धा त्यामधलाच भाग आहे, असं तुम्ही समजून घ्या. आणि ऑब्व्हियसली जर मी माझ्या लाईफमधले हॅपी मोमेंट तुमच्यासोबत शेअर करत असेन, तर डेफिनेटली मी तुमच्यासोबत माझ्या लाईफमधले सॅड मोमेंट पण शेअर करू शकते. आणि बाकी हा मागून अभ्यंताचा आवाज येतोय त्याला इग्नोर करा. कारण मी व्हॉईस ओव्हर करते आणि तो त्याच मोमेंटला मध्ये-मध्ये बोलतोय. तर त्याला काही ऑप्शन नाहीये आता. तर मी मुलांसाठी शुगरऐवजी जॅगरी पावडर यूज करते. तर आपण मुलांना जेवढं शुगर कमी देऊ तेवढं चांगलं आणि त्यांना मी गोड सुद्धा खूप कमी खायला देते. बाकी आज जेवणासाठी चिकन बिर्याणी होती. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.